हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज आपण मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्सबद्दल बोलणार आहे. डिसऑर्डर म्हणजे ज्याची ऑर्डर चुकलेली आहे, ज्याचा सिक्वेन्स चुकलेला आहे, त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे काहीतरी समथिंग इज रॉंग. तर पिरियड्स नॉर्मल कसे पाहिजेत, ऑर्डरमध्ये कसे पाहिजेत, मंथ टू मंथ येणारे. आता प्रत्येकाचा मंथ वेगळा असतो. तर आता नॉर्मल मंथ आपण काय धरतो, 21 डेज टू 21 डेज असू शकतो, किंवा एक्सटेंडेड खूप जास्त एक्सटेंड झाला तर आपण 3 मंथ्सपर्यंत आपण त्याला वाट बघतो, किंवा अपेक्षित असतं की 3 महिन्यानंतर येतील. पण 3 महिन्यानंतरही जरी आले नाही तर त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे हे ऑर्डरमध्ये नाही आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की दर 4 ते 5 वर्षांनी असं ऑब्झर्व केलं आहे की 4 ते 5 वर्षांनी किंवा प्रत्येक स्त्रीसाठी हा पिरियड वेगळा असतो की थोडेसे हॉर्मोनल आपल्यामध्ये बदल होतात. एजिंगमुळं आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, स्ट्रेस, अनेक गोष्टी असतात की याच्यामुळं अनेक बदल होतात आणि त्याच्यामुळं पिरियड्समध्ये किंवा त्याच्या ड्युरेशनमध्ये किंवा त्याच्या फ्लोमध्ये किंवा तो जो मंथ आपण म्हणतो त्या मंथच्या डेजमध्ये फरक पडू शकतो. तर नॉर्मल पिरियड्स म्हणजे 21 दिवसानंतर दर 21 दिवसानंतर येणारे ते 3 महिन्याच्या आतमध्ये हे नॉर्मल पिरियड्स झाले. नॉर्मल फ्लो ज्याच्यामध्ये भरपूर गाठी नाही आहेत, त्या फ्लोला वास नाही आहे, तो फ्लो अति प्रमाणात नाही आहे किंवा खूप कमी प्रमाणात नाही आहे, आणि फ्लोचं ड्युरेशन फिक्स आहे, साधारण 4 ते 5 दिवस, ज्याच्यामध्ये 3rd डे नंतर तो फ्लो हळूहळू कमी होत जातो आणि 5th to 6th डेला मॅक्झिमम तो फ्लो पूर्णपणे थांबलेला असतो. आता हे झालं नॉर्मल. आता ॲबनॉर्मलमध्ये काय काय येऊ शकतं, तर ह्याला अनेक नावं आहेत. मेडिकल म्हणजे गायनेकोलॉजीमध्ये ऑलिगोमेनोरिया आहे, मेट्रोराजिया आहे, डिसमेनोरिया आहे, मेनोराजिया आहे, PMS आहे, PMDD आहे, किंवा इन जनरल AUB, ॲबनॉर्मल युटराईन ब्लिडिंग असंही म्हणतात. पण ह्या सगळ्याचं जिस्ट मी तुम्हाला सांगते आज काय आहे ते. आता पहिलं आपण ड्युरेशन बघूया. तुमचं ड्युरेशन फिक्स पाहिजे. तुमचं जे काही असेल 1 or 2 डेज प्लस मायनस इज कम्प्लिटली फाईन, पण तुमचे पिरियड्स टाईम टू टाईम यायला पाहिजेत. हे झालं त्याच्या ड्युरेशनबद्दल. सेकंड गोष्ट आहे फ्लो. फ्लो तुमचा जो नॅचरल फ्लो आहे 4 ते 5 दिवस हा तेवढाच राहायला पाहिजे. खूप जास्त 10-10, 12-12 दिवस ब्लिडिंग होतं, ज्याला मेनोराजिया म्हणतात, ते होता कामा नये. किंवा अगदी कमी ब्लिडिंग म्हणजे फक्त एक आपण त्याला गायनेक किंवा मेडिकलमध्ये फक्त शो म्हणतो, म्हणजे फक्त पिरियड्स आलेत म्हणजे फक्त स्पॉटिंग झाले किंवा एक अर्धा दिवस ब्लिडिंग झालं आहे आणि त्याच्यानंतर अजिबात पिरियड नाही, ज्याला ऑलिगोमेनोरिया म्हणतात. तर असं होता कामा नये. व्यवस्थित तुमचं जे काही मेनार्केपासनं किंवा तुमची आई, मावशी, तुमचे जे काही जवळच्या स्त्री आहेत त्यांचा साधारण पॅटर्न आपल्याशी मॅच होणार असतो, तर ते 4 ते 5 दिवसाचे पिरियड्स आपले व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर कम्फर्ट लेवल किंवा त्याच्यामध्ये पेन लेवल किंवा डिस्कम्फर्ट कितपत पाहिजे, तर ऑन द स्केल ऑफ 10 तुम्हाला 1 or 2 डिस्कम्फर्ट असेल तर ते फाईन आहे. साधारण ब्लिडिंग होत असतं, तिथं मसल क्रॅम्प्स, अगदी डल मसल क्रॅम्प म्हणलं मी, आउट ऑफ 10 1 or 2 तुम्हाला जर होत असेल तर दॅट इज फाईन. जर PMDD होत असेल म्हणजे ह्याला म्हणतात की खूप जास्त त्रासदायक, म्हणजे आता पिरियड्स येणार आहेत म्हणजे 8 दिवस आधी खूप उलट्या होत आहेत, मळमळतं आहे, खूप दुखतं आहे पोटामध्ये, खूप जास्त त्रास होतो आहे, झोपून राहावं लागतं आहे, डे टू डे ॲक्टिव्हिटीज तुमच्या व्यवस्थित करता येत नाही आहेत, तुम्हाला पेन किलर घ्यायला लागत आहेत, मसल रिलॅक्झन घ्यायला लागत आहेत, असं जर होत असेल तर हे नॉर्मल पिरियड्स नाहीत. आणि PMSमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो किंवा आपण पेरीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतो की पिरियड्सच्या आधी खूप त्रास होणं, पिरियड्समध्ये त्रास होणं आणि पिरियड्सच्या नंतरसुद्धा त्रास होणं, इट्स नॉट अ नॉर्मल थिंग. मी तुम्हाला आधीही सांगितलं, जसं भूक लागती, तहान लागती, तसंच पिरियड्स ही अगदी नॅचरल गोष्ट आहे आणि ती त्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. आता ड्युरिंग पिरियड्स जर कुणाला खूप त्रास होत असेल, खूप जास्त क्रॅम्प्स येत असतील, खूप जास्त पिअर्सिंग पेन्स असतील, अगदी रडकुंडीला येत असेल ती मुलगी किंवा स्त्री, ज्याला डिसमेनोरिया म्हणतात, तोही नॉर्मल नाही आहे. आता हे झालं ड्युरिंग पिरियड्स. आता काही काही स्त्रियांना इन बिटवीन द पिरियड्ससुद्धा स्पॉटिंग होतं किंवा ब्लिडिंग होतं, हे चांगलं नाही. ह्याला मेट्रोराजिया असं म्हणतात. आणि इन बिटवीन द पिरियड्स जर हे स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही इमिडिएटली ह्या सगळ्याच त्रासासाठी तुम्ही इमिडिएटली तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. आता आपल्याला हे कशासाठी करायचं आहे, कारण मी सांगितलं तुम्हाला आपलं शरीर कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं साईन दाखवत असतं की समथिंग इज रॉंग. त्याच्यामध्ये तुमचे हॉर्मोनल इश्यू असू शकतात, तुम्ही खूप मोठ्या आजारपणातून उठलेले असू शकता, किंवा खूप जास्त डिफिशियन्सीज असू शकतात, खूप जास्त स्ट्रेस असू शकतो, किंवा खूप मोठा अंडरलाईन डिसीज असू शकतो, किंवा अगदी एक मायनर करेक्शन एखादं तुमच्या
नेहमीच्या आहारामध्ये आणि एखादं मेडिसिनसुद्धा तुम्हाला या सगळ्या त्रासापासून कायमचं बरं करू शकतं. कसं सांगायचं, कुणाशी बोलायचं, सगळ्या स्त्रियांना त्रास होतो, तिला पण होतो, तिला पण होतो, मग मला झालं त्याच्यामध्ये काही नाही, असं अजिबात नाही आहे. नॉर्मल पिरियड्स हे अगदी नॉर्मलच पाहिजे. त्या स्त्रीला जाणीवसुद्धा नसायला पाहिजे की आपले पिरियड्स चालू आहेत, इतके नॉर्मल पाहिजेत आणि हेच नॅचरल आहे. याच्यापेक्षा जे काही असेल वेगळं ते सगळं डिसऑर्डर आहे, अननॅचरल आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशनची आणि तुमच्या सिव्हिअरिटीनुसार तुम्हाला प्रॉपर मेडिकेशनची आणि लाईफस्टाईल चेंजेसची गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काहीही डिसऑर्डर असेल तर अंगावर काढू नका. सगळ्या गोष्टी पूर्णपणे बऱ्या होतात. आता ह्या गोष्टी कशामुळे होऊ शकतात, तर जसं मी आधी सांगितलं तसं हॉर्मोन्स, मोठा आजारपण, स्ट्रेस, खूप डिफिशियन्सीज किंवा मग अंडरलाईंग एखादा डिसीज असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. याच्यासाठी डॉक्टरांकडे गेल्यानंतर अकॉर्डिंग टू दॅट डॉक्टर आणि अकॉर्डिंग टू तुमची सिव्हिअरिटी तुम्हाला काही कधी बेसिक टेस्ट, ब्लड टेस्ट केल्या जातात, काही हॉर्मोनल ॲसे केले जातात, गरज असेल तर अल्ट्रासोनोग्राफी केली जाते आणि सिव्हिअरिटीनुसार मग पुढं तुमची हिस्टेरोस्कोपी जर करायची असेल, लॅप्रोस्कोपी करायची असेल तर जे काही असेल ते करावं लागतं. करायचं का? पटकन करून रिकामं व्हायचं. कुठलीही गोष्ट असेल ती स्टेज 1ला जर तुम्ही दाखवली तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. पटकन बऱ्या होतात आणि त्या गोष्टी जास्त डीपमध्ये जात नाहीत आणि त्याला जे आपण म्हणतो ना मराठीत खूप निस्तरायला लागतं, तसं खूप निस्तरत बसायला लागत नाही. पटकन ती गोष्ट क्युअर होते, आपण त्रासातून फ्री होतो आणि बऱ्याचशी पुढची जी आपली हेल्थ असती ती अतिशय चांगल्या पद्धतीनं बॅलन्स्ड राहते, मेंटेन राहते. त्यामुळं कुठलाही पिरियडचा त्रास असेल तर अंगावर काढू नका, डॉक्टरांना भेटा, गोष्टी पूर्णपणे बऱ्या होतात आणि मस्त नॉर्मल पिरियड्स तुमचे एन्जॉय करा. ठीक आहे, काळजी घ्या. परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे फायब्रॉइड्सबद्दल आणि ब्लड डिस्चार्ज कसा पाहिजे मेन्सेसमध्ये, ह्या 2 गोष्टीबद्दल. तर तोपर्यंत काळजी घ्या, भेटत राहू, बाय.